हा जो फटाक्यांचा आवाज तुम्ही आता ऐकला तो जवळजवळ अर्ध्या तासापासून सारखे फटाके फुटत आहेत आणि मी आता आहे सुरत सिटीमध्ये. तर माझ्या बहिणीच्या घराची जी बिल्डिंग आहे थोड्या अंतरावर एक इस्कॉन टेम्पल आहे आणि पार्टी प्लॉट देखील आहे. तिथे तिचं म्हणण्यानुसार खूप सारे मोर असतात आणि खूप सारे स्ट्रे डॉग देखील असतात. ती मला आजच बोलली इथे खूप सारे मोर असतात, सकाळी मी तुला दाखवेल, आणि स्ट्रीट डॉग देखील असतात. आणि मला हे बघून खरंच मला तर इतकं डोकं फिरतं ना असं फटाके फोडतात त्या लोकांवर. कारण की ते माणसासाठी देखील घातक आहे, फक्त प्राण्यांसाठीच नाही. आता ह्या परिसरात काही आजारी लोक असतील वगैरे, म्हातारे माणसं असतील, ज्यांना कानाचे प्रॉब्लेम असेल, त्यांना देखील ह्या फटाक्यांपासून त्रास आहे. आता झाले रात्रीचे जवळजवळ 11:30 पावणे 12 वाजण्यात आले. तर हे सरकारला दिसत नाही, इथल्या प्रशासनाला दिसत नाही का? महाराष्ट्र असो का गुजरात असो, असं नाही की मी गुजरात बद्दल बोलते, पण हे इथल्या प्रशासनाला दिसत नाही का? इतक्या वेळपर्यंत, रात्रीचे 12-1 पर्यंत असे काही डीजे काय वाजवत आहेत, फटाके काय फोडत आहेत. पशुपक्ष्यांचे झोपण्याचे टाइम असतात सायंकाळी. माणसांसारखं त्यांना असं नसतं की आपल्याला जेवण भेटतंय तयार, टायमिंग, ड्युटीवर गेला तर गेला, नाही गेला. त्यांना सकाळी उठून त्यांच्या पिल्लांसाठी सांगा, त्यांच्या जेवणासाठी त्यांना अन्न शोधायला जावे लागते. सायंकाळी ते लवकर झोपत असतात. जे प्राणीप्रेमी असेल, जे पशुपक्षी प्रेमी असेल, त्यांना देखील माहिती आहे पक्ष्यांचा झोपण्याचा टाईम असतो रात्रीचा. आणि हे असले प्रकार, म्हणून आपण यांच्यावर कुठं ना कुठं रोख आणायला हवी. प्राणीप्रेमी म्हणून नाही सांगत मी, माणसप्रेमी म्हणून तुम्ही देखील विचार करा. ह्या गोष्टींचा खरंच खूप लोकांना त्रास असतो, पण ते काय असते ना, खिशात 2 पैसे टाकले तर प्रशासन देखील हे कार्य करण्यात परवानगी देत असते. आता जवळजवळ वाजले आहेत 12 आणि हे अगदी तासाभरापासून चाललंय हे सगळं. कसं हे, म्हणजे इथे कोणी यांना धाक नाही का? कसलाच धाक नाही का? खरंच माणूस जाती म्हणजे सगळ्यात नालायक प्राणी हा पृथ्वीवरचा म्हणजे माणूस जाती. हा धूर बघा. आता काहींना हा एन्जॉय वाटतो, बावळटपणा वाटतं, पण तुम्हाला माहिती का, पशुपक्ष्यांचे गर्भपात देखील होत असतात अशामुळे. प्राणी बहिरे होत असतात अशामुळे. जे पिल्लं दिलेली आई आहे ती सैरावैरा धावत सुटते आणि ती पिल्लांना सोडून कुठेतरी अशा एरियात भटकून जाते की ती पुन्हा कधीच परत येत नाही. आपण आपल्या आनंदात त्यांना खूप सारे पाप करून जातो न कळत. શું મજા લાગી આ વિશે વારવા એવું કરીને આ કેટલા ના વિન્ડોમાંથી જતો હશે ઘરે માહિતી. રામ રામ રાજા રામ ગાનું આવ્યું. લગ્ન લાગ્યા હશે રાતના 12 વાગે. લગ્ન 12 નહીં, કેટલા વાગે? 12 વાગે ગયા ને? 12:30 વાગે લગ્ન.